वंचितकडून लोकसभेच्या 27 जागांवरती दावा करण्यात आलेला आहे। 27 जागांपैकी काही जागा सोडण्याची तयारी सुद्धा दर्शवलेली आहे। मवियामध्ये समावेशासाठी अटी शर्तींची मोठी यादी मवियामध्ये समावेशासाठी त्यामुळे समोर आणलेली आहे वंचितकडून, आणि त्यामुळे मवियामध्ये समावेश होणार का हाच खरा प्रश्न आहे। वंचित बहुजन आघाडीचा मुख्य अजेंडा हा आहे की विभाजनवादी भाजप आरएसएसचा पराभव झाला पाहिजे आणि सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येऊन भाजपच्या विरोधामध्ये एकजुटीने लढलं पाहिजे। एकूण 27 जागेंचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही महाविकास आघाडीला दिला। या 27 जागांमध्ये काही जागांचा अपवाद सोडून इतर सर्व जागांवर आम्ही चर्चेकरता तयार आहोत। तर अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, हिंगोली, उस्मानाबाद, औरंगाबाद, बीड, सोलापूर या जागांवरती वंचितनं दावा केलेला आहे। सांगली, माढा, रावेर, दिंडोरी, शिर्डी, मुंबई, रामटेक, सातारा, नाशिक, मावळ, धुळे, नांदेड, बुलढाणा, वर्धा आणि अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर यासारख्या 27 जागांवरती वंचितनं लोकसभेसाठी दावा केला आहे। त्यामुळे या 27 जागा मविया वंचितसाठी सोडणार का हा खरा प्रश्न, आणि त्यानंतर मवियाचा काय नेमका निर्णय असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। वंचितनं 27 जागांवरती दावा केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।